नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपवासाचा ढोकळा करूया। 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी वरस तांदूळ घेतलेले आहेत। आता हे मी मिक्सर मधून काढणार आहे। मिक्सर मधून काढलेले आहे, छान बारीक पीठ करून घेतलेले आहे जसं हे बघा। आता ते त्याच्यामध्ये मी साखर घालते, चवीपुरतं मीठ आणि दही अर्धा वाटी घेतलेले। आणि हा मिरचीचा ठेचा, नुसता मिरचीचा ठेचा घेतलेला आहे कारण आपला उपवास आहे। आता हे सगळं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आपल्याला। याच्यात पाणी घालून आता मी ते मिक्स करून घेते। असं पातळ केलेलं आहे बघा हे। आता हे साबुदाणा घेतलं वरसानं फुगतात, त्यामुळे हे 15-20 मिनिटं बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे। आता हे साधारण असं भिजलेलं आहे, हे बरोबर आहे, पातळ एवढंच पाहिजे। त्याच्यामध्ये थोडासा इनो घालते मी आणि थोडंसं पाणी वरनं एखादा चमचा। आता हे चांगलं मिक्स करून घेते। इडली पात्र मी गरम करत ठेवलेले पाणी घालून ह्याला तेल लावलेलं आहे आणि त्याच्यात हे बॅटर ओतून घेते। आता ह्याच्यामध्ये आपण ठेवूया। आता ह्याच्या वड्या काढायच्या आणि मग त्या सर्व करते आणि त्याच्यावर फोडणी घालते। उपवासाचा ढोकळा त्याच्यावर फोडणी घालते। ही तुपाची फोडणी केलेली आहे, तूप आणि जिरे। लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा।